मेष राशी. फेब्रुवारी संपताच नशिबाचा खेळ सुरू, पण एक चूक महागात पडेल. नमस्कार, आपल्या स्वामीकृपा राशीफल यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. एक क्षण थांबा. जर तुमची राशी मेष असेल तर हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण फेब्रुवारी संपत असताना तुमच्या आयुष्यात एक असा काळ सुरू होतो आहे जो नशिबाचा खेळ पूर्णपणे बदलू शकतो. पण या काळात एक छोटीशी चूकही आयुष्यभर लक्षात राहील असा परिणाम देऊ शकते. म्हणून सुरुवातीलाच एक छोटी विनंती. जर तुमची राशी मेष असेल तर कमेंटमध्ये जय स्वामी समर्थ जरूर लिहा, कारण जेव्हा भक्त मनापासून स्वामींचं नाव घेतो तेव्हा त्याच्या आयुष्यातील अडचणी हळूहळू दूर होऊ लागतात. फेब्रुवारीचा शेवट जवळ येतो आहे आणि मेष राशीच्या लोकांसाठी हा शेवट साधा नाही. हा शेवट म्हणजे एका नवीन सुरुवातीचा संकेत आहे. गेल्या काही महिन्यात तुम्ही खूप काही सहन केलं आहे. कधी नशिबाने साथ दिली नाही, कधी जवळचे लोक समजून घेत नाहीत, कधी मेहनत करूनही अपेक्षित फळ मिळालं नाही. काही वेळा तर असंही वाटलं असेल की मी एवढं सगळं करतोय पण माझ्याच नशिबात इतका संघर्ष का? हा प्रश्न तुमच्या मनात अनेकदा आला असेल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा आयुष्य एखाद्या व्यक्तीची खूप परीक्षा घेतं तेव्हा त्यामागे एक मोठं कारण असतं. कारण देव कधीच कोणाला विनाकारण त्रास देत नाही, तो फक्त त्या व्यक्तीला मजबूत बनवत असतो. आणि मेष राशीच्या लोकांसाठी आता तोच क्षण जवळ येतो आहे. फेब्रुवारी संपताच तुमच्या आयुष्यात काही संकेत दिसायला सुरुवात होईल. सुरुवातीला हे संकेत खूप छोटे वाटतील, पण हळूहळू तुम्हाला जाणवेल की नशिबाची दिशा बदलायला लागली आहे. काही लोकांच्या आयुष्यात अचानक एखादी चांगली बातमी येईल. काहींच्या अडलेल्या कामांना गती मिळेल, काहींना आर्थिक बाबतीत मोठा दिलासा मिळेल. पण इथेच एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल. या काळात तुमच्या एका चुकीमुळे मोठी संधी हातातून जाऊ शकते. म्हणून हा काळ जितका शुभ आहे तितकाच सावध राहण्याचाही आहे. आयुष्यातील एक मोठा वळण. मेष राशीच्या लोकांचं एक वैशिष्ट्य असतं, ते मनाने खूप प्रामाणिक असतात. त्यांच्या मनात जे असतं तेच ते बोलतात. ते कोणाचं वाईट सहसा करत नाहीत. पण कधीकधी याच स्वभावामुळे त्यांना त्रासही सहन करावा लागतो, कारण आजच्या जगात प्रामाणिक लोकांना अनेकदा फसवलं जातं. गेल्या काही काळात तुम्हालाही कदाचित अशीच एखादी घटना अनुभवायला मिळाली असेल. कोणावर विश्वास ठेवला पण त्याच व्यक्तीने साथ सोडली. कधी मित्रांनी साथ दिली नाही, कधी नातेवाईकांनी पाठ फिरवली, आणि अशा वेळी मनात खूप वेदना झाल्या. पण आता काळ बदलायला लागतो आहे, कारण जे लोक तुमचं मन दुखावून गेले तेच लोक काही काळानंतर तुमच्या आयुष्यातील बदल पाहून आश्चर्यचकित होतील. आर्थिक बाबतीत मोठा बदल. फेब्रुवारी संपत असताना आर्थिक बाबतीत एक नवा मार्ग दिसू शकतो. काही लोकांना नवीन कामाची संधी मिळेल, काहींना जुन्या कामातूनच अचानक फायदा होईल. काहींच्या आयुष्यात असा एखादा निर्णय येईल जो पुढच्या अनेक वर्षांसाठी महत्त्वाचा ठरेल. पण इथेच सावध राहण्याची गरज आहे, कारण कधीकधी उत्साहात घेतलेला निर्णय नंतर पश्चातापाचं कारण ठरतो. म्हणून कोणताही मोठा निर्णय घेताना शांतपणे विचार करा, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वामींचं नाव घेऊनच पुढे पाऊल टाका. नातेसंबंधांमध्ये एक सत्य समोर येईल. या काळात तुमच्या आयुष्यातील काही नाती स्पष्ट होणार आहेत. काही लोक तुमच्यासाठी खरोखरच महत्त्वाचे आहेत हे जाणवेल, तर काही लोक फक्त स्वार्थासाठी जवळ होते हेही समोर येईल. कधीकधी सत्य थोडं कडू असतं, पण हे सत्य कळणं गरजेचं असतं, कारण जे लोक तुमच्या मनाचा विचार करत नाहीत त्यांच्यासाठी आयुष्यभर झगडण्यात काही अर्थ नसतो. आता तुमचं आयुष्य हळूहळू अशा दिशेने जाईल जिथे तुम्हाला खरे लोक भेटतील. एक मोठी चूक टाळा. फेब्रुवारी संपल्यानंतर सुरू होणाऱ्या या काळात एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे: रागावर नियंत्रण. मेष राशीचे लोक कधीकधी पटकन रागावतात, आणि त्या रागात घेतलेला निर्णय मोठी अडचण निर्माण करू शकतो. म्हणून या काळात संयम ठेवणं खूप गरजेचं आहे, कारण तुमच्या आयुष्यात येणाऱ्या संधी खूप मौल्यवान आहेत, आणि एका चुकीमुळे त्या संधी दूर जाऊ शकतात. स्वामी समर्थांचा आशीर्वाद. जेव्हा भक्त मनापासून प्रार्थना करतो तेव्हा देव त्याचा ऐकतो. मेष राशीच्या अनेक लोकांनी कदाचित मनापासून स्वामींना हाक मारली असेल: स्वामी, आता पुरे झालं, माझ्या आयुष्यात थोडासा आनंद द्या. आणि भक्ताची ही हाक कधीच वाया जात नाही, कारण स्वामी समर्थ हे भक्तांना कधीच सोडत नाहीत. ते योग्य वेळी योग्य मार्ग दाखवतात, आणि आता तुमच्या आयुष्यातही तसाच एक मार्ग उघडायला लागतो आहे. पुढील काही दिवसांचा संकेत. फेब्रुवारी संपत असताना काही लहान लहान घटना घडतील. काही लोक अचानक भेटतील, काही फोन येतील, काही बातम्या मिळतील,
आणि या सगळ्या घटनांमागे एक संकेत लपलेला असेल. हा संकेत म्हणजे तुमच्या आयुष्यातील बदलाची सुरुवात. जर तुम्ही आजपर्यंत खूप संघर्ष केला असेल, जर आयुष्यात अनेक वेळा तुम्हाला एकटेपणा जाणवला असेल, जर तुम्ही मनातल्या मनात देवाला विचारलं असेल की माझ्या आयुष्यात आनंद कधी येणार, तर हा संदेश तुमच्यासाठी आहे. कारण प्रत्येक अंधारानंतर एक उजेड येतोच आणि कदाचित तो उजेड तुमच्या आयुष्यात येण्याची वेळ आता जवळ आली आहे. म्हणून विश्वास ठेवा, स्वतःवरही आणि स्वामींवरही. आणि शेवटी एक छोटी विनंती, जर तुम्हाला स्वामी समर्थांवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये एकदा मनापासून लिहा, जय स्वामी समर्थ. कारण भक्त जेव्हा स्वामींचं नाव घेतो तेव्हा त्याच्या आयुष्यातील अडचणी कमी होऊ लागतात. आणि हा संदेश जास्तीत जास्त मेष राशीच्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी हा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या आयुष्यात आशेचा एक नवीन किरण निर्माण होईल. श्री स्वामी समर्थ. असेच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.